करते पैदा केले. अभिनंदन. या ना एक मिनिट. अरे तुम्ही लग्न लावलं आणि मा बायकोच्या अंत्ययात्रेली तुम्ही होते बाबा. मा प्रत्येक दुःखामध्ये सत्यपाल म्हणे आता रडू नको, तू तुकडोजी माझ्या कार्याला वाहून जा. धन्यवाद देतो बाबा. 81 मध्ये लग्नाले होते. आज मा कीर्तनात बसेल आहे, पण माणूस कधी जाईन गॅरंटी नाही आहे काय. 6 जण खिलाडी गेले. आज कार मध्ये 4 जण मेले, 2 सिरियस आहे. दिल्ली ते पंजाबच्या रोडवर आपण जगून राहिलो. त्या चाकू हमल्यातूनच तर संतांच्या कृपेनं वाचलो, तुमच्या आशीर्वादाने. टाळ्या. नरेंद्र मोदी आहेत. बसा. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. माझं लग्न लावायला माझ्या वंदन करतो मी, धन्यवाद देतो. पण बायको गेली ना बाबू. माई उभी राहिली अंत्ययात्रेच्या दिवशी. तिची अंत्ययात्रा काढली नाही, या गाडीत टाकलं. मुलगा माझा डॉक्टर आहे, बालरोग तज्ञ. तुम्हाला काय वाटते? फक्त काय काय शिकले पण हुकले. शिकला पण हुकला. मा पोरगा शिकला, डॉक्टर झाला. त्यानं मला सांगितलं बाबा मेल्यावर बॉडीवर आम्ही शिकतो. म्हटलं मेल्यावर बॉडी कामात येते गड्या. मग मा विचार होता मी खंजिरीत जडी. म्हटलं मी माई बॉडी मेडिकल कॉलेजला देईन, पण ज्या जिल्ह्यात मेलो त्या जिल्ह्याच्या कॉलेजली माई बॉडी देईन. मी गावात आणणार नाही, मिरवणूक काढणार नाही. नाही तर बाया रडतील, माणसं रडतील. आणि आरती लिहिणार आरती लिही. आरती सत्यपाल जमा केला गेले किती हाल. आरती सत्यपाल. मा मंदिर बांधतील वर्गण्या जमा करू आणि एखादा पुजारी येऊन घंट्या बशीन आलो. आखरी मी मूर्तीवर दुधाचा अभिषेक करतील. मला दूध नाही भेटलं. मायले दूध कमी होत आजी. माय का रे पिठामध्ये पाणी टाकून अलग जातीचा आहे का? स्वतःची जात वेगळी समजतं. खरा दोनच जाती आहेत, एक श्रीमंताची आणि गरीबाची. गरीबाचे लेकर इकडे बसेल आहे तर तू तुला लेवल मध्ये येता नाहीये. तिकडे उभा राहिला. लाईन मारता का कोणावर? एवढ्या कमी वयात ऑनलाईन झाला का तू? जे उठून गेले ते फेटले. आता इथे येऊन बसून देणार नाही. अरे हातवर राजूभाऊ वाकोळे भाऊंना इथे एक माणूस पाठवा. हे 4ही पोरं इकडे यायला नको. आभारी दादा महल्लेजी, वाकोळे भाऊ, गोपाल दादा महल्ले, गोपाल दादा रेटे, सुनील भाऊ गिरी. एक जण इथं दाबा. ह्या चौघांनी येऊ देऊ नका. यांना पक्ष सोडला. तुमचं काय आडनाव? गिरी. आपलीच पार्टी आहे. काय आहे दास पुरी. त्याला शिकून नका जाऊ देऊ त्याच्या जागेवर. त्यांना पक्ष सोडल्याची तयारी. होय कीर्तन बंद करीन, पण कीर्तन करणार अलग चालती. जिकडे आहे तिकडे पक्षात घुसतात. अरे जे मा विचारानं चालतात त्याला तर पैसे देतो मी 100. जे सत्याने सोडतात त्याला मातीची घातल्याशिवाय राहत नाही.
बाबा तुमने दिल को दिया करोगी बाबा दिल को लुभा लिया। किती वाजल्या खंजेऱ्या? 7. माय मोजरीवाल्यानं खंजेऱ्या फेकल्या होत्या. तुम्हाला काय वाटते एकलव्याने त्रास दिला? सत्य पाडले. मी इतके वर्ष रेवशात काऊन नाही आलो? काही कारण आहे त्याच्यामध्ये, अंदर की बात आहे. मी जे डायरेक्ट कीर्तन करतो ते रेवशाच्या काही लोकांना पटे नाही. आणि आता हे झाले पोरं तयार. आता ह्या लेकराईले कोणी आळवा येऊ शकत नाही. हे आळवा करून टाकतील त्याने. याईनं दारूबंदी केली या गावाच्या लोकांनी. टाळ्या वाजवा. लय मोठं काम केलं. मी या तरुणाईले धन्यवाद देतो. दारू पाहिजेच नाही बाबू. डोक्यात पाहिजे काय? मग पेन बाबा. तुला कोण म्हणते तुझ्या मायचं दूध पेला तू लहानपणी? काय पेला लहानपणी? काय पेते बाबू? लहानपणी काय पेते माणूस? आपल्या मायचं दूध पेतो. मग मोठं झाल्यावर काय प्यायला पाहिजे? दूध की दारू? मोठं झाल्यावर दारू पितात. म्हणजे त्याच्या मायच्या दुधाशी बेमानी केली गेली माणसानं. मग दारू पिणं चांगलं की वाईट? द्या मग मला शपथ. करा हातवर. हात करा सर्वांनी असे. आणि ज्याईले प्यायचं आहे त्यानं प्या. आपलं काही म्हणणं नाही. कोणता मारवाडी दाखवा ना दारू पिऊ. अग्रवाल, गुप्ता, खंडेलवाल, बियाणी. तेव्हा त्या मारवाड्याचा फोटो लागेलाय. बियाणी, मालपाणी, मुंदळा, अग्रवाल. करा हातवर. म्हणा आम्ही ब्रह्मचारी बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त संकल्प करतो की जीवनात कधी दारू पिणार नाही, बिडी पिणार नाही, तंबाखू खाणार नाही. येणाऱ्या होळीला लाकडं जाळून होळी पेटवणार नाही. ग्राम सफाई करून कचऱ्याची होळी पेटू. आमच्या देशाचे अनेक जवान देशासाठी मरत आहे. त्यांचं रक्त सांडत आहे. म्हणून आम्ही रंगपंचमीला एकमेकाच्या अंगावर रंगही टाकणार नाही. भारत माता की वंदे. मी बोललो हे खोटं बोललो का बेटा? हे ग्रामगीतेतलं आहे. आणि आम्हाला आपलं रेवसा गाव संताची भूमी आहे, देवाची भूमी आहे. मला आता सांगितलं रस्त्यानं एवढे देवळं कुठंच नाही. टाळ्या वाजवा. आणि या देवळातल्या तुम्ही देवी आई आणि तुम्ही देवा, तुम्ही विठोबा आहे, या रुक्मिणी आहे म्हणून वंदन करतो. बरं तुमच्या गावातल्या बाया संडासले कुकडे जाते गोदरी आहे काय? इकडे. आणि माणसं नदी कोणती? पेढी. संगमावर गेम बसवते काय JCPचा? गाडगे बाबाचं जवळ मंदिर आहे वलगाव. गाडगे बाबा गावात आले, पंजाबराव गावात आले, तुकडोजी आले. बायाची गोदरी कुकड्या चंद्रावर गेले लोक. तुकडोजी बाबाने काय लिहिलं? 149 वर्ष पुण्यतिथीला झाले. बाया कुठं जातात? गोदरी तांब्या घेऊन गोदरीमध्ये जाती जवाबाय. आई कोण्या भक्तीची गरज आहे सांगा? अरे ज्याच्या घरी शौचालय नाही ग्रामपंचायत कडून तुम्हाला विनंती करतो, सरपंच, ग्रामपंचायत मेंबर, उपसरपंच गोपाळ भाऊ म्हणले,
सरपंच लताताई सतीशराव बाजार पूर्ण ग्रामपंचायत मेंबर 9/9 त्यांच्याकडून विनंती करतो घरोघरी शौचालय बांधा, नाही तर बायका गोदरी. आणि कोणी माणूस आला की ग्रामपंचायत स्वागत करीत आहे. शांत काय होत ते लेकरं घेणं स्टेपण्यासोबत. सायकल आली की स्टँडअप, सायकल गेली की शिद्ध, ट्रॅक्टर आला की एखादा म्हातारा आला ना तर शांताबाई उभी बी नाही म्हणते जाऊ दे तुझ्यासारखे लय पाहिले मी. आता सांगा कोण्या अध्यात्माची गरज आहे तुम्हाला? आत्मा ब्रह्म पिंड चुल्यात घालणं ते पहिले तुझ्या बायकोने संध्यास बांधून मग अध्यात्माच्या गोष्टी कर. सत्यपाला अध्यात्माचं कीर्तन नाही करत. अरे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्याहून काय म्हटलं होतं मालूम? काय म्हटलं होतं? तुमच्याकडून होऊ द्या, तुम्हाला कॅसेट सप्रेम भेट देतो. दे रे 30 रुपयाची कॅसेट. बोला काय म्हटलं लाल किल्ल्यावर? तरुणांनी बोला. शौचालयाच्या बाबतीत काय म्हटलं? म्हणजे मी बोललो तुम्हाला वाईट कराल तुम्ही, तुमच्याच कडून तुमची फोडून घ्या. तू मोठ्या माणसाने बोल. तुला अक्कल नाही ना बे? तुला काय अक्कल आहे? रगत वाढवलं फक्त अंगात. चुपच बोला. लाल किल्ल्याहून भाषण देताना शब्द पाहिजे, महत्वाचे शब्द आहे. कशाची गरज आहे? काय बांधा म्हणे पहिले? तू नको बोलू ना रे, तुझ्या रक्त वाया गेलं ना. तुला अक्कलच नाही. काही लोकांना फक्त रगत वाढवलं ना, अक्कलचा पत्ता नाही. सांगू आता तुम्हाला भारी पडील ना माझे शब्द. सत्य बोललं की कळू वाटते पण दुरुस्तच करते तब्येत. सत्य कळू औषधीत एवढी ताकद आहे, पोट दुरुस्तच करते. पहिले मोदी साहेब बोलले होते देवालय मग बांधा, पहिले शौचालय बांधा. आणि अजून तरी लोक खाजवा.